रक्षाबंधनाचा सण दारात आला आहे आणि त्याची चाहूल अमरावतीच्या बाजारपेठेत लागली आहे। मार्केटमध्ये बहिणींची प्रचंड गर्दी, राखी विक्रेत्यांची लगबग आणि दरवाढीच्या चर्चांनी व्यापलेलं वातावरण। अमरावती शहरातील बाजारपेठ सध्या रंगीबिरंगी राख्यांनी सजली आहे। रक्षाबंधन हा सण भावंडांच्या प्रेमाचं प्रतीक असून बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून आयुष्यभर रक्षणाचं वचन घेतात। यावर्षी रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार असून त्याआधी मार्केटमध्ये महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे। 5 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंतच्या विविध राख्या ग्राहकांना उपलब्ध आहेत। परंतु यावर्षी दरात मोठी वाढ झाल्याची खंत काही बहिणींनी व्यक्त केली आहे। जी राखी आधी 5 रुपयाला मिळायची ती आता 25 रुपयाला मिळते आहे असं त्या सांगतायत। आलेली आहे आणि डिझाइन वगैरे खूप छान आहे आणि पण मागच्या वर्षी भाव होते कसा भाव वाटतं आपल्याला? जे राखी मागच्या वर्षी 10 रुपयाची मिळत होती, आज ते किती रुपयाची मिळत आहे कसं सांगा? 20-25 पर्यंत मिळत आहे। डिझाइन खूप आहे, व्हेरायटी खूप आहे, मार्केटमध्ये अवेलेबल खूप आहे आणि खूप मार्केटमध्ये स्टॉक भरपूर आहे आणि छान आहे, राख्या वगैरे खूप छान आहे। त्याचा दरवर्षीप्रमाणे जसं जसं वर्ष होत चालले राखीचा धंदा कमी होत चाललेला आहे आणि राखीचे दर जे आहे तेच कायम आहे, पण कस्टमरमध्ये आता ऑनलाईनमुळे खूप फरक पडलेला आहे धंद्यावर आमच्या। ऑनलाईनमुळे असं झालेलं आहे की घरपोच डिलिव्हरी सुविधा सर्व सुरू झालेल्या आहे, त्याच्यामुळं प्रत्येक जसं नवीन वर्षाचं आम्ही लॉटमध्येच होत चाललेलो आहे। आता आधी असं होतं की 8-15 दिवसांनी राखीचा धंदा सीझन वगैरे चालत होता, आता असं आहे फक्त 1-2 दिवसावर धंदा राहिलेला आहे। तुम्ही बघू शकता भरपूर सारा माल आमच्याकडे जसा स्टॉकमध्ये पडलेला आहे। नाही तर आधी असं होतं की राखीच्या 1-2 दिवस अगोदर पूर्ण माल असा संपायला येत होता आमचा। आजची कंडिशन अशी होऊन गेलेली आहे जो माल आम्ही विकत आणलेला आहे बस तेवढाच माल त्याच्यावर थोडासा कमी झाला आहे, तितकाच माल आमच्याकडे आणलेला आहे। किंमत कशा प्रकारे आहे राखीची, म्हणजे किती रुपयापासून? 5 रुपयापासून दादा तर 100 रुपयापर्यंत राखी मार्केटात आलेली आहे आपल्याकडे इथं अमरावतीमध्ये सध्या। माझ्याकडे त्या व्हेरायटी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरती नाही आहे। नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आजच्या रक्षाबंधनाला? दिवस म्हणजे आज जसं उद्या जसं राखी आहेत, आजच्या दिवसपासून म्हणजे प्रतिसाद चांगलेला आहे। आज आणि उद्या आणि परवा दिवशी 2-3 दिवस महागाई बरोबरच राख्यांच्या क्वालिटीमध्येही बदल झाल्याचं विक्रेत्यांनी मान्य केलं आहे। मार्केटमध्ये ट्रेंडी राख्यांचीही क्रेज वाढली आहे। कार्टून कॅरेक्टर राख्या, स्टोन वर्क राख्या तसेच भाऊ बहीण दोघांसाठी एकत्र सेट असणाऱ्या राख्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे। महागाई असली तरी सणाचा उत्साह कमी झालेला नाही। बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद, भावाच्या मनातील आपुलकी आणि मार्केटमधली ही गजबज रक्षाबंधनाच्या पवित्रतेला अधिक उजाळा देत आहे। कुठून आले आपण? अमरावतीच्याच आहे। काय वाटतं कशा पद्धतीच्या राख्या वाटल्या मार्केटमध्ये आपल्या अमरावतीच्या? ते एकदम आभारी म्हणजे लाडक्या बहिणीचं ते त्याचं हे काय सांगाल? आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, रक्षाबंधन हा सर्वात मोठा सण मानला जातो बहीण भावांसाठी, मात्र यावर्षी दरवर्षीप्रमाणे गर्दी दिसून येत नाही। काय नेमकं कारण असेल आपल्याला सांगू शकाल? आता सध्या सुरुवात झालेली आहे, बरोबर। आता गर्दी तर राहणारच आहे। आता उद्याची रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन म्हणजे वडिलोपाची आजोबाच नाही म्हणजे 50-60 वर्ष अगोदरपासून हा व्यवसाय असेल जवळपास आजचा। 50-60 वर्ष झाली। काय सांगाल दरवर्षीच्या राख्यांमध्ये या वर्षीच्या राख्यांमध्ये काही फरक दिसून येतो का? भावांमध्ये किंवा गिरायकांमध्ये काही फरक वाटतो का आपल्याला? राख्यांमध्ये भरपूर फरक पण आला, चांगल्या राख्या पण आल्या दरवर्षीपेक्षा आणि गिरायकीमध्ये पण फरक पडला। काय भावांमध्ये कसं वाटतं आपल्याला? भावामध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी भाव वाढलेले आहेत। तरी किती रुपयानं? म्हणजे राखी मागे 5-10 रुपये किती रुपयापासून तर किती रुपयापर्यंत राखी आहे आपल्याकडे अवेलेबल सध्या? आपल्याकडे 10 रुपयापासून तर मग कोणी वरती 150 रुपयापर्यंत। 150 रुपयापर्यंत कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला व्यवसाय म्हणजे आपल्या गिरायकांचा? गिरायकांना म्हणजे स्वस्तवाल्या राख्या जास्त आवडतात। हां, पण आपण जेवढं स्वस्त म्हणू तशी क्वालिटी पण आपल्याला क्वालिटी पण चांगली आहे, असं काही नाही आहे। स्वस्त जेवढं ठेवलं तेवढं गिरायकी चांगली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा गिरायकावर जरा फरक पडला वाटतं, कारण की ऑनलाईन विक्री जरा वाढली। सध्या ऑनलाईनमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की अनेक ॲपवर आपल्याला आता घरपोच सेवा मिळते, त्याच्यामुळे आपल्या गिरायकावर काही फरक पडला असेल। हो, फरक पडतो, कारण की आता मॉलमध्ये डीमार्टमध्ये सुद्धा राख्या झाल्या। बरोबर, आधी मॉलमध्ये राख्या मिळत नव्हत्या, खूप आले काय आपण आणि दुकानं पण भरपूर झाल्या। मी तर म्हणतो असं व्यवसाय असा झाला आहे प्रत्येक सीझनचा, जसा भाजीपाला गाड्या लागतात तशा व्यवसाय चालू झाला आता। म्हणजे कोणी पण आला उठल्या धंदा करायला लागतो। जे मेन दुकानं लागायच्या आधीपासून ते तर लागतातच, जे नवीन आले ते पण लावतात। साधा लस्सीवाले दुकानामध्ये राख्या लावून बसलेलं आहे। महागाई असो वा दरवाढ, पण रक्षाबंधनाचा सण हा भावंडांच्या नात्यातील गोडी वाढविणारा आहे। अमरावतीच्या बाजारपेठेतील ही रंगत याच नात्यांच्या प्रेमाचं दर्शन घडविते।